नमस्कार. दुपारचे 12 वाजता बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने. शरद पवार गटाची आज बैठक आहे. शरद पवार सुप्रिया सुळे बैठकीला उपस्थित राहणार आहेत. रोहित पवार मात्र बैठकीला उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती मिळते. नाराज असल्यानं रोहित पवारांची बैठकीकडे पाठ पाहायला मिळते. तर शरद पवार गटाची आज एक महत्त्वाची बैठक आहे. शरद पवार सुप्रिया सुळे बैठकीला उपस्थित राहणार आहेत, मात्र रोहित पवार बैठकीला अनुपस्थित राहतील अशी माहिती मिळते. रोहित पवार नाराज आहेत, त्यामुळे ते बैठकीसाठी जाणार नाहीत अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते. आणि या बैठकी संदर्भात अधिकची माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. शुभम, शरद पवार गटाची ही महत्त्वाची बैठक आहे, मात्र रोहित पवार या बैठकीला जाणार नाहीत. रोहित पवारांनी या संदर्भात काही माहिती दिली आहे का? अर्थातच कल्याणी बघू शकतो, यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक आज बोलवण्यात आलेली आहे. खरं तर या बैठकीमध्ये येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका असतील, पेट्रोल डिझेलचे जे भाव वाढलेले आहेत त्याबद्दल चर्चा असेल आणि सोबतच संघटनात्मक चर्चा होणार आहे आणि पक्ष आपला कसा वाढेल यावर देखील चर्चा होण्याची माहिती सध्या सूत्रांकडून आपल्यापर्यंत येत आहे. अशामध्येच या बैठकीमध्ये महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय बनला होता तो म्हणजे रोहित पवार यांचा, की रोहित पवार नाराज आहेत. तर अशामध्येच रोहित पवार नाराज आहेत का, तर याच्यावर काही वेळ आधी, काही मिनिटं आधीच स्वतः रोहित पवार यांनी ट्विट देखील केलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलंय की मी नाराज असल्याचे काही चॅनलवर सुरू असलेल्या बातम्या या निराधार आहेत. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काल काम करणारे आम्ही कार्यकर्ते होतो आणि आजही आहोत. अशा पद्धतीत त्यांनी एक भलं मोठं ट्विट केलेलं आहे आणि त्यांच्या टीमकडनं देखील सांगण्यात आलेलं आहे की पूर्वनियोजित दौऱ्यासाठी ते जे आहेत पुणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून या बैठकीला जे आहेत त्यांची उपस्थिती ही दिसत नाहीये. अशामध्येच रोहित पवार हे नाराज असल्याच्या सर्व चर्चा ज्या आहेत त्यांना कुठेतरी आता पूर्णविराम जो आहे तो देखील मिळत आहे आणि स्वतः त्यांनी ट्विट करत याची माहिती देखील दिलेली आहे. अशामध्ये सध्या वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी जी बैठक सुरू आहे त्या बैठकीनंतर महाविकास आघाडीचे सर्व नेते जे आहेत निवडणूक आयोग अधिकारी यांना देखील भेटायला जाणार आहेत आणि याच ठिकाणावरनं सर्व महत्त्वाचे नेते जे आहेत ते देखील रवाना होणार आहेत. प्रामुख्याने काही वेळ आधीच खासदार निलेश लंके हे देखील वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि बैठक ही सध्या या ठिकाणी सुरू आहे. आणि अर्थातच बैठकीनंतर आपल्याला नेमक्या या बैठकीत काय झालेलं आहे यावर कोणी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतं का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असेल. कल्याणी, नक्कीच बैठकीत नेमके काय निर्णय घेतले जातील हे पाहणं महत्त्वाचं. आणि या सगळ्यामध्ये रोहित पवारांनी सुद्धा आता स्पष्ट केलंय, मी नाराज नाही असं रोहित पवारांनी आता ट्विट करून कळवलंय. धन्यवाद शुभम या माहितीसाठी.